हवामान बदलाचं संकट, वाढता उत्पादन खर्च आणि मजुरांची समस्या यामुळे पारंपरिक पिकातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं शेती परवडत नाही। मात्र लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या भादा इथल्या साहेबराव शिंदे यांनी पीक बदल आणि आधुनिक तंत्राचा वापर करून खरबुजाची लागवड केली आहे। 6 एकरातल्या खरबुजापासून त्यांना 17 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे। आज आपण साहेबराव शिंदे यांच्या खरबूज शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाऊयात। लातूर जिल्ह्यातील भाद्याचे साहेबराव शिंदे यांचं 2 भावांचं एकत्र कुटुंब। 12वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपली 25 एकर शेती करत आहेत। पारंपरिक पिकाऐवजी फळ पिकातून चांगलं उत्पादन मिळत असल्याचा अनुभव असल्यामुळे गेल्या 5 वर्षापासून खरबूज या फळ पिकाचे उत्पादन घेत आहेत। आम्ही सुरुवातीपासून ऊस पीक घेत होतो, पण 12 महिन्याचं पीक असल्यामुळं ते काही आम्हाला परवडत नाही असं वाटलं। त्याच्यानंतर मग आम्ही हे खरबूज पिकाकडे वळलो। 5 वर्षापासून हे खरबूज पीक घेत होतो आम्ही। साहेबराव शिंदे यांनी 6 एकरात नांगरणी कोळपणी करून 12 गाडी शेणखत टाकलं। 2 पोते पोटॅश, 100 किलो दुय्यम अन्नद्रव्य, 30 किलो सूक्ष्म अन्नद्रव्यांचा डोस दिला। 6 फुटाची सरी पाडली, त्यावर ठिंबकाच्या नळ्या अंथरल्या। त्यानंतर 40 सेंटीमीटर अंतरावर कुंदन जातीच्या खरबुजाची लागवड केली। स्वतः शेतात रोपे तयार करून झिगझॅग पद्धतीनं लागवड केली। कोकापेट आणि ट्रे याच्या साहाय्यानं रोपं तयार करून घेतो आणि रोपं तयार झाल्याच्यानंतर 10-12 ते जास्तीत जास्त 18 दिवसापर्यंत त्याची लागवड करावी लागते। मग आम्ही इकडं शेताची मशागत, रानाची मशागत करून त्याच्यावर बेड बनवणे, बेड बनवल्यानंतर मग बेसळ डोस टाकला। बेसळ डोस टाकले, त्या बेसळ डोसमध्ये आम्ही सुपर, तुमचं पोटॅश आणि काय DAP आणि लिंबोळी खत असे 4 प्रकारचे खतं टाकून त्याला मिश्रण करून घेतलं रोटरेटर करून, आणि त्याच्यानंतर मग ठिबक आतरलं आणि ठिबकवर परत मग आम्ही मल्चिंग पेपर आतरून घेतला आणि त्याला मग ती काय आमच्याकडं ते डब्यात इस्तो घेऊन गाडे हे ते केले जातात। मग ती त्याला होलं मारणे, होलं मारल्याच्या नंतर मग रोपं 1.25 फुटावर एक झिगझॅग पद्धतीनं अशा हिशोबानं लागवड। साहेबराव शिंदे यांच्याकडे एक विहीर, एक बोरवेल आहे। ठिबक तंत्राचा वापर करून पिकांना काटेकोरपणे पाणी देण्यात येत आहे। पिकांच्या वाढीसाठी 16 दिवसानंतर खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा ठिबकद्वारे दिली। रोपाची लागवड झाल्याच्या नंतर 1 दिवस आड ह्या हिशोबानं एकरी 3 किलो खत 19-19 मग सटिंग होईपर्यंत कोणती फळाची, आणि मग ते फळमाशीसाठी क्रॅप लावणे हे केलं। मग त्याच्यानंतर मग 12-61-0 सटिंग झाल्याच्यानंतर ही पण एकरी 3 किलो 1 दिवस आडनं आमचा वापर चालू असतो। त्याच्यानंतर मग 052-34 फळ फुगवण्यासाठी हे आजपर्यंत वापर झालेला आहे। आता आमचा प्लॉट हा विक्रीच्या जवळपास आलेला आहे। खरबूज पिकांवर थ्रिप्स, नागळी, डावणी आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषधाची फवारणी करण्यात येते। तसंच किडींसाठी रक्षक सापळ्याचा वापर देखील करण्यात आला। हे खरबुजावर काही रोग असतात, तुमची नागाळी येते, भुरी येते, करपा, याच्यासाठी आम्ही नागाळीसाठी तुमचं बायो 303 वापरतो आणि M45 करप्यासाठी आणि न्यू स्टारी भुरीसाठी असं आम्ही काय करतो, रोग येण्याच्या अगोदरच त्याचा वापर करून प्लॉट हा कंट्रोलमध्ये ठेवतो। साहेबराव शिंदे यांनी 6 एकरातल्या खरबूज पिकांसाठी 90 टन उत्पादनाची अपेक्षा आहे। 25 रुपये दरानुसार त्यांना 21 लाखाच्या उत्पादनाची अपेक्षा आहे। त्यासाठी बियाणे, खतं, औषधे, मजुरीचा 4 लाख खर्च वगळता 17 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे। जलसंधारणाचे अपुरे प्रकल्प आणि निसर्गाचा अवकृपा यामुळं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामोरं जावं लागतंय। लातूर जिल्ह्यातील भादा येथील साहेबराव शिंदे या शेतकऱ्यांनी 6 एकर खरबूज पिकातून 22.5 लाखांचं उत्पादन घेतलेलं आहे। दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी फळ पीक आणि भाजीपाला पिकांचं उत्पादन घेतल्यास निश्चितच त्यांचाही आर्थिक विकास शक्य आहे। गरज आहे ती आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची। दीपक क्षीरसागर, साम TV, भादा, लातूर।